हळूहळू करत मग मी कधी 500 काढायचे, कधी 450, 700, म्हणजे 800, वा 1000, 1300. मग असं हळूहळू वाढवत मी 2000, 3000 असं काढत गेले वाव सर. म्हणजे 8-9 महिन्यात मागच्या 65 ते 66 हजारापर्यंत काढले. हो. वाव म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये जास्त फायदा, हा माझा विचार फक्त सर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. टीम प्रोफेशनल इन्व्हेस्टर मधनं मी निशांत पवार आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं आपल्या सर्वांना माहिती की आपली एक सिरीज नेहमी चालू असते, सक्सेसफुल ट्रेडर मीट. त्या सक्सेसफुल ट्रेडर मीट मध्ये आज आपल्याकडे आहेत आपल्या महिला सक्सेसफुल ट्रेडर रजनी मॅम. मी तुम्हाला वेलकम करतो मॅम. सांगा आपल्याबद्दल. तर माझे नाव रजनी काकुदे आणि ओके. माझं एज्युकेशन एम ए बी एड झालेलं आहे सर. म्हणजे एम ए लग्नानंतर बी एड केलेलं आहे. तर मला नंतर म्हणजे मुलांसाठी कसं प्रिपेअर होतो, मग मी मुलं झाली मग मी काही एज्युकेशनकडे लक्ष दिलं नाही, कारण मिस्टर पण मध्ये माझे ते तुम्हाला भेटलेले पण आहे सर. ते पण याच्यामध्ये आहे M1 त्यांनी केलं, मग त्यांनी मला प्रोत्साहित केलं याच्यासाठी. अरे वा. तर त्यानंतर मी मुंबईला होतो. आम्ही मुंबईवरनं मग आम्ही काय इकडे आलो. म्हटलं आता मुलांना पहिले काय प्रायोरिटी द्यायची होती मला. मग मुलांना बरोबर. प्रायोरिटी मला काय एज्युकेशन झाल्यानंतर सुद्धा मी जॉब काही केला नाही आणि मग राईट. नाशिकला ट्रान्सफर केली आम्ही. तर मग काय करायचं, काय आता घरून बसून तर आपण एवढं एज्युकेशन केलंय. मग साड्यांचा बिझनेस चालू केला मी. साड्यांचा बिझनेस केला 1-2 वर्ष. मग मी ओके. असं इंटरव्ह्यू वगैरे दिला. इंटरव्ह्यूला गेल्यानंतर काय आपल्याला एक्सपिरियन्स विचारतात. माझा ओके. एक्सपिरियन्स 2008-9 मध्ये मी बीएड केलेलं होतं. एक दिवस मला कॉल आला की येऊन जा, तुमचं काम झालेलं आहे. तर मी 3 वर्ष टीचिंगचं काम केलं. मग तरी माझे मिस्टर म्हणायचे, त्यांनी M1 जॉईन केलं. मला म्हणे तू ते सोड, कारण मुलांकडे दुर्लक्ष होतं थोडंसं, कारण ते कंटिन्यू बरोबर. आहे. मग बरोबर. त्यानंतर मी हळूहळू ते माझ्या मग मी कसं आपण एक फील्डमध्ये जातो तर आपल्याला काय वाटतं एकाकडेच आपलं लक्ष केंद्रित असावं. बरोबर. मी आपण एवढं कोणासाठी करतोय, पैसा कमवतो मुलांसाठीच, मग त्यांना वेळ दिला गेला पाहिजे. त्यांनी M1 लावलेला होता मिस्टरांनी. मग ते म्हणे तू पण कर. म्हणे मला वेळ नाही आहे, कारण माझ्याकडनं एवढं, कारण कंटिन्यू त्यांचं काम व्यस्त म्हणजे बिझी हो हो, खूप बिझी वर्क असतं. टाइम नाहीये. मग तू करशील आणि तुझ्याकडनं होईल पण. मग सर मी शिवम सरांना कॉल केला आणि M1 जॉईन केलं. M1 जॉईन केल्यानंतर हळूहळू समजायला स्टार्टिंगला म्हणजे ते सेल बाय माहीत होतं, पण ते हळूहळू समजायला लागले. अरे याला असं म्हणतात, त्याला तसं म्हणतात, फंडामेंटल, टेक्निकल, कॅन्डलला थोडं कन्फ्युजन होत होतं. मग हळूहळू बरोबर. जसं पुढे पुढे जात होत गेला तेव्हा समजायला लागलं सगळं मला. राईट. असं करत मी पहिला शेअर घेतला तो 10 क्वांटिटीचा घेतला, घाबरत घाबरत एकदम घेतला. बायवर टच केलं आणि फर्स्ट माझा प्रॉफिट होता 254चा इंट्राडेचा. मग हळूहळू करत मग मी कधी 500 काढायचे, कधी 450, 700, म्हणजे 800, वा 1000, 1300. मग असं हळूहळू वाढवत मी 2000, 3000 असं काढत वाव, गेले सर. क्या बात आहे. म्हणजे हो हो आत्ताचा प्रॉफिट पर डे 1000-2000 पर्यंत पोहोचला असं हो. म्हणायचं तुम्हाला. हा. क्या बात आहे. क्या बात आणि आहे मॅम. माझं कसं डोक्यात मी कंटिन्यू विचार करत असते, काम जरी करत असते तर माझं ते कधी कधी समजायचं नाही, तर कंटिन्यू तुमचे ते व्हिडिओ पण 2-2-3-3 वेळा रिपीट करायचे. आणि मी वाव. नोट्स पण काढलेले आहे, कारण मी म्हणजे आपल्याला जर कन्सेप्टच क्लिअर नाही तर आपण पुढे जाणार कसं आहे ना. आता बरोबर. तुम्ही पण आम्हाला सांगतात, कन्सेप्ट क्लिअर झाल्याशिवाय तुम्ही पण आम्हाला काही पुढे सांगतच नाही. हे बरोबर. माझं पण होतं मुलांच्या बाबतीत पण. आणि शेअर पण घेते मी डेट वाईज सहित सगळं. हा शेअर मी एवढ्याला घेतला आहे, ह्या कंपनीचा आहे, आणि पूर्ण वाव. कंपनीचा अभ्यास करते. अभ्यास करूनच वाव. मग फंडामेंटल, टेक्निकल हे करते मी, म्हणजे त्यानुसारच मी ते घेते. तर मी आयपीओ वाव. पण घेते तुम्ही सांगितल्याप्रमाणे. आयपीओ मध्ये पण प्रॉफिट काढलेले मी क्या 13,000, बात आहे. 9,000. आणि मग नंतर वाव. म्हटलं आपण विचार केला की सर पोझिशनल मध्ये पण आपण ट्राय करू बुवा असं. मग मी कंपनी, मोठ्याच कंपनीचा मध्ये ट्रेड, टाटा वगैरे, म्हणजे असं भरपूर कंपनीज आहे. तर मी अभ्यास करून वगैरे पोझिशनल मध्ये घेऊन त्या पर डेला पण मला त्याचा 3,500 अट ए टाइम असतो फायदा. पण मी तो पोझिशनल वाव. मध्ये राहू M2 केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स जास्त वाढला सर. राईट. राईट. RSI, बुलेंजर बँड, CPR, त्यानुसार फायदा झालेला आहे सर आम्हाला त्याचा. तर मी आता म्हणजे 8-9 महिन्यात मागच्या 65 ते 66 हजारापर्यंत काढले. वाव. आणि आता जून महिन्यात सर मी पोझिशनल मध्ये लावलेले होते. म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये जास्त फायदा, हा माझा विचार फक्त सर. कमी बरोबर. क्वांटिटीत जास्त फायदा. आणि तुम्ही काय सांगितलेलं आहे की एका ट्रेड म्हणजे एकच याच्यात जास्त गुंतवायचे नाही, तर मी असे छोटे छोटे प्रत्येक ट्रेड याच्यात स्टॉक मध्ये गुंतवते. बरोबर. तर बरोबर. एका दिवशीला 2 ट्रेड विकले, तर त्यात मला 18 ते 19 हजारचा फायदा झाला. वाव. त्याच्या दुसऱ्या दिवशी मला लग्नाला जायचं होतं आणि मुलगी घरी असल्यामुळे मोबाईल घरी ठेवायचा. तर मी काय करते सर, आणखी अप्पर सर्किट लावून जाते जाताना, आणि मी कंटिन्यू अभ्यास करते. हा स्टॉक घेताना अप्पर सर्किट, दुसऱ्या दिवशी मी लावून गेली अप्पर सर्किट, तिकडून लग्नावर आले तो पण विकला गेलेला होता. क्या म्हणजे बात आहे मॅम. 30 ते 39 हजाराचा फायदा. वाव. हो. 8 दिवसांनी परत मी घेतला एक ट्रेड, तर 7 ते 8 दिवसांनी 10.5 हजाराचा फायदा झाला मला. बापरे. तसा झाला सर मला तो फायदा. मी काय करते, 9 वाजेनंतर 9:15 मी बघते, आणि ते टी3 वगैरे ते बघते, लावते. आणि मी 9:15 पटकन म्हणजे त्या दिवशी मी ओपन केला तर 9:14 झालेले होते.
तुम्ही बरोबर. आणि तो आता मी समजायला लागले ना ट्रेड कसा चालतो कसा नाही, तर तो एकदम फास्ट चालायला लागला. म्हटलं हा अप्पर सर्किट 2 मिनिटात तरी मारणार. मी पटकन अप्पर सर्किट लावतात सर, मला 10,500 तो फायदा झाला होता 2 वाव मिनिटात. वाव वाव. कॉन्फिडन्स सर, म्हणजे स्टार्टिंगचं जे केलं होतं हळूहळू, हम्म. क्वांटिटी 20 क्वांटिटी मग 30, आता मी 80 85, पण एक एक क्वांटिटी एका याच्यात 100-200 नाही गुंतवत सर मी. बरोबर. 80 एक घेणार स्टॉक, दुसरा स्टॉक पण तेवढा घेणार, म्हणजे 2-3 स्टॉक मधून मी काढते सर. असं एक एका नंबर. मग आता ते पोझिशनल मध्येच ठेवते मी. आज पण मला 7 ते 8 हजाराचा फायदा आहे पोझिशनल मध्ये सर. वाव वाव. एक नंबर मॅडम. म्हणजे हे सगळं फॅमिली आणि ट्रेडिंग कसं मॅनेज करता मॅम? इतक्यात आपली स्टोरी चालली होती फॅमिलीची आणि ती डायरेक्ट एक प्रोफेशनल ट्रेडर वरती शिफ्ट झाली. म्हणजे आम्हाला इतकं ऐकायला आवडेल ना ही गोष्ट. कसं करतायत ते आम्हाला सांगा ना. सर मी तर कसं आता सकाळी मुलांचं स्कूल असतं, 2 मुलं, एक मोठा मुलगा 9th ला, मुलगी 6th ला आहे. आणि मिस्टर त्यांचं बिझी असतं, ते कधी 24 उठतात तास जातात, ड्युटी. कधी फोन लागतं. येस. मग 6:30 वाजेपर्यंत 5:30 म्हणजे जसं असलं तसं, कारण रात्री पण लेटच अभ्यास वगैरे करत मुलांचा घेत लेटच होतं. मग 6-5:30 पर्यंत मुलांना उठवणं करणं, बाकीच्या गोष्टी योगा वगैरे थोडंफार करणं, आणि मग मुलाचं टिफिन. मग तोपर्यंत मी असं मध्ये करत असते काही ना काही, बघत असते, काम पण करणं हे पण करणं चालू असतं माझं. मग मुलीला उठवणं, तिला तयार करणं, टिफिन तिला पोहोचून आल्यानंतर मिस्टरांचा नाश्ता वगैरे असतो. मग तेवढ्या 9-9:15 त्या पिरियड मध्ये ते पण जातात, आणि माझी इकडे पण धावपळ असते. मी पटपट बरोबर. आवरून म्हणजे ते पण जातात, हे पण करते सर मी. बरोबर. आणि जर टाइम नसेल, कोणी आलेलं असेल, तर तेव्हा पण मग काय करायचं की आपल्याला माहिती हा शेअर म्हणजे जो स्टॉक निवडते त्यात मग अभ्यास केलेला असतो, तर हा कुठपर्यंत जाऊ शकतो हे माहिती आहे आपल्याला, तर मग मी ते लावून ठेवते. म्हणजे तो गेला तर तेवढापर्यंत जातो. पण आतापर्यंत मी अप्पर सर्किटच घेतलेले आहे सर. मी म्हणजे एकदम मी जे असे स्टॉक निवडले ना त्यात पुरेपूर अभ्यास केलेला आहे. रोज ट्रेडिंग न करता, म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे की आपण अभ्यास करत राहायचं. जर नाही घेतलं तरी मी कंटिन्यू अशी बघते, प्रत्येक याच्यात ते कॅन्डल असतात ना, ते सगळे बघते, R1 S1 बुलेंजर बँड, मग हा कसा जाऊ शकतो, म्हणजे प्रत्येक कंपनीचा मी असा अभ्यास केलेला की हा स्टॉक कुठपर्यंत जाऊ शकतो, कुठपर्यंत येऊ शकतो. बरोबर. म्हणजे आतापर्यंत मी 5 ते 7 अप्पर सर्किट घेतलेले. एखादा नवीन व्यक्ती मॅम आपल्याला बघत असेल, राईट, तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? असंच तुमच्यासारखं बऱ्याच दिवसांपासून फॅमिलीला सांभाळण्यासाठी स्वतःला सॅक्रिफाईस केलेलं असेल आणि मग त्याला विचार आहे की यावं ट्रेडिंगला किंवा सुरू करावं, तर त्याला काय सल्ला द्याल तुम्ही? त्याला एवढाच सल्ला देईल की ट्रेडिंग हे घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे, पण ते काय पूर्ण प्रशिक्षण घेऊनच घेतलं पाहिजे. कारण Exactly. अचानक आपण कोणीतरी सांगितलंय आणि आपण केली ती गोष्ट, त्यात आपण नुकसानमध्ये पण असतो. बरोबर. प्रॉफिट नसतं त्याच्यात, नुकसानच असतं त्याच्यामध्ये. ट्रेडिंग केलं पाहिजे, आणि मी तर म्हणेल प्रोपास मध्ये जॉईन केलं पाहिजे. कारण सर तुम्ही असे आहात की तुमचं शिकवणंही छान आहे, म्हणजे समोरच्याला समजेल असंच शिकवतात तुम्ही. नाही समजत तुम्ही रिपीट अगेन समजवतात ते, आणि प्रॉपर टीम आहे सांगायला जर नाही काही समजलं तर ते पण आपल्याला मदत करतातच. एक शिक्षक कसा, गुरु कसा असला पाहिजे, जोपर्यंत आपला विद्यार्थी त्याचा कन्सेप्ट क्लिअर होत नाही तोपर्यंत आपण त्याला शिकवतो. तसंच तुमचं पण आहे, कारण माझं पण तसंच होतं की मी समोरच्या मुलांना समजत नाही तोपर्यंत आपण शिकवलं पाहिजे. नाही समजत मला परत विचार रिपीट. तसं तुमचं आहे सर. म्हणून मला जेव्हा मी लाईव्ह म्हणजे तुमचे सेशन केले ना, मला खूप छान वाटलं सर. तुमचं शिकवणं, तुमची पद्धत म्हणजे पूर्ण एकदम छान आहे. एकदम जेव्हा तुम्ही रागवता पण ना, ते पण म्हणजे एकदम छान वाटतं. नाही रागवलं, त्याशिवाय आपण पुढे जात नाही ना सर. समोरच्याला सांगेल की त्याने पूर्ण अभ्यास करून प्रशिक्षण घेऊनच केलं पाहिजे, आणि ज्याला जर पुढे जायचंच असेल, करायचं असेल, तर आपला जॉईन केलं पाहिजे. कारण तुमच्यासारखे गुरु भेटणार नाही आणि कोणालाही भेटणार नाही सर. कारण तुमचं जेव्हा मी चालू केलं तर पहिले भीती होती, पण नंतर तुम्ही ती भीती घालवली हळूहळू. म्हणजे इतका कॉन्फिडन्स आला की मी करू शकेल असं पुढे अजून. म्हणजे माझा विचार चालू की इक्विटी मध्येच मी अजून काढणार आहे. माझं असं आहे की एका दिवसात सुद्धा मला 10 ते 15 हजार म्हणजे असे चाललंय ट्राय. आता हे तर काढते मी पोझिशनल मधून, इंट्राडे मधून, पण मला अजून खूप सक्सेस व्हायचंय, अजून खूप पुढे जायचंय, आणि तुमच्या कृपेने ते होईल मला माहिती आहे. नाही मॅम, कृपा करणारा तो वरती बसलेला आहे. आय एम विथ यू. आम्ही तुम्हाला सपोर्ट करू आणि खरंच तुमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना पण मागू. तुमचं प्रोत्साहन आणि खास म्हणजे माझ्या मिस्टरांचे खूप म्हणजे आभार मानले, कारण त्यांनी मला खूप सपोर्ट केलाय सर. म्हणजे पहिले माझं याच्यासाठी शेअर मार्केटसाठी म्हणजे हे नव्हतंच की मला करायचंच नाही. माझं एज्युकेशन म्हणजे MA म्हणजे टीचिंगच्या याच्यामध्ये मला त्याच्यातच मी 3-1 वर्ष केलं, पण मग म्हटलं त्याच्यात पण काय एवढं हे नाही, बघून तर करायचंच आहे आपल्याला. बरोबर. त्यांनी खूप सपोर्ट करतात, आणि त्यांना पण आता खूप आनंद आहे. मी ते मला पण म्हणतात तुला बोललो होतं की नाही, कारण मी तेवढ्या 2 याच्यात माझे 55,000 निघाले, 55,000 ते 56,000 निघाले. म्हणजे जून महिन्यातच तर माझे 46,000 निघालेले, आणि आता या महिन्यात पण आताच 8 दिवसांपूर्वी मी 8.5
9,000चा ट्रेड काढलाय सर. खूप भारी. मला ऐकूनच इतकी मजा येते ना मॅम. आणि मला पण तेच तुम्हाला सांगायचं होतं की सरांना पण आमच्याकडनं खूप खूप धन्यवाद द्या. कारण की आता ही जी मेल डॉमिनेटिंग विचारसारणी असते त्याच्यात त्यांनी ठरवलं की नाही मला नाही जमत आहे तर तू तरी शेअर मार्केट कर, त्याच्यात आहे पोटेन्शियल. शेअर हो सर. मार्केटमध्ये पोटेन्शियल आहे पण तुमच्यामध्ये पण पोटेन्शियल आहे की तुम्ही ते करू शकता. ह्या नजरियामध्ये तुम्हाला ठेवणं इट्स सेल्फ एक विजेता माणसाची ती विचारसारणी आहे. म्हणून मी सरांना पण थँक्यू म्हणेल की सरांना पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही मॅडमांना सपोर्ट केला आणि जेणेकरून एक सक्सेस स्टोरी उभी राहिली एका अशा महिलेची जिचं पोटेन्शियल फॅमिलीसाठी थांबलं होतं आणि तिने परत ते करून दाखवलं. खूप खूप धन्यवाद सरांना पण. येस मॅम, कंटिन्यू. खूप तर भारी. माझे हे सर येस. तुमचे आणि मुलांना घराला सांभाळून एवढं करणं, आता कधी सासू सासरे पण येतात त्यांनाही बघावं लागतं. मग सगळ्यांना बघून करणं हे पण थोडं वाटतं कधी कधी. आणि स्टार्टिंगला थोडं वाटायचं मला की अरे एवढाच एवढाच जमेल फायदा की नाही. कधी कधी असं वाटायचं सर 200 फायदा आपल्याला. नाही. स्वप्न मोठे असतात ना, मग हळूहळू ते राईट. तुम्ही सुरू केले. म्हणजे काय म्हणतात त्याला आपण लोभ करायचा नाही जास्त. खूप आणि भारी, खूप भारी. स्टार्टिंग काढत गेली प्रॉफिट, पण हळूहळू आता जास्त काढते तर आनंदच आहे सर. आणि तुमचेच आभार आहे. आज तुमचा आनंद अजून वाढो, तुमचा अजून एक शून्य वाढो अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करेल मॅम. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ ज्यावेळी ऑन एअर जाईल खूप साऱ्या महिलांना प्रोत्साहन मिळेल आणि त्या पण तुमच्यासारख्या सक्सेसफुल होतील. मी येस. महिलांना थोडंच सांगेल, घरी बसून काहीतरी आपलं चीज झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. तर सगळ्यांनी राईट. शेअर मार्केटमध्ये आलं पाहिजे. म्हणजे महिलांनी बसण्यापेक्षा इकडे तिकडे वेळ घालवण्यापेक्षा आपलं करू म्हणजे शकता ते. मलाही तेच हा वाटतं आणि मला तर असं वाटतं वुमन्स आर फार सुपेरियर असं मल्टीटास्किंग करायला. पण त्यांनी जर चांगल्या जागी फोकस केला तर ते फायनान्स तर एकदम एकच नंबर मॅनेज करू शकतात. आणि तेच जर त्यांनी हे समजून घेतलं तर ते छोटे रिस्क मॅनेजमेंटद्वारे कशा पद्धतीने ट्रेडिंग करतात त्याच्यात तर त्या एकदम एक्सपर्ट. तिथं उदाहरण तुम्हीच आहात. ते होऊ शकतं त्यांचं. मलाही सेम वाटतं मॅम जसं तुम्हाला वाटतं. म्हणजे आपण पण आपल्या पायावर उभे आहे, आपल्याकडे पण पैसा आहे, पॉवर आहे, म्हणजे आपण करू शकतो काहीतरी. म्हणजे हा. आपण depend नाहीये कोणावर, असं वाटतं की नाही आपल्याला. येस येस, 100% इंडिपेंडन्सी असलीच पाहिजे. फायनान्शियल इंडिपेंडन्सी तर असलीच पाहिजे. येस येस मॅम. शेअर मार्केटमध्ये मी एक म्हणजे अनुभव घेतलाय. माणूस शिकता शिकताचा अनुभव घेतो की हम्म. फ्रीडम हा खूप महत्वाचा आहे. कारण कधी कधी आपण शेअर घेतो, आपल्याला असं वाटतं की नाही हा आता गेलाच पाहिजे वर, म्हणजे आता आपल्याला एवढं प्रॉफिट नाही मिळत. पण कधी कधी आपलं उलट पण होतं सर, हो. निराशा पण होते. मग तेव्हा मला असं वाटतं की कारण माझ्या बाबतीत झालंय असं, आपण थोडंसं मग मानसिकता आपली कधी कधी खराब पण होते. आता बघा हे युद्ध पण आलेलं होतं, तेव्हा पण हम्म. थोडंसं सगळ्यांची मानसिकता येत झाली होती का प्रत्येकाचं लॉस वगैरे. मग हो. संयम हा खूप महत्वाचा आहे शेअर मार्केटमध्ये. संयम बरोबर. नसेल पुढे आपण काहीच करू शकत नाही. आणि जिद्द चिकाटी तर पाहिजेच. आपल्याला पुढे जायचं तर एकदम. अभ्यास करावाच लागेल, अभ्यास करून पुढे जावंच लागणार आहे. आणि त्याचा तो कंटिन्यू जर तुम्ही अभ्यास केला, प्रॅक्टिस केली, हम्म. तर आपल्याला काहीच इम्पॉसिबल नाही सर याच्यामध्ये. राईट मॅम, राईट. वाव मॅम, एक नंबर. खूप भारी. खूप खूप धन्यवाद वेळ दिला त्याच्याबद्दल आणि भेटूया लवकरच. तुमचे सर आभार, पूर्ण प्रोफा टीमचे आभार. धन्यवाद राईट. सगळ्यांना. येस येस मॅम, थँक्यू सो मच. शेअर मार्केटमध्ये यशस्वी होतो की नाही हा प्रश्न नेहमी सर्वांना पडलेला असतो. जर तुम्ही आपला चॅनल एक्सप्लोर केला तर तिथे तुम्हाला तुमच्यासारख्याच व्यक्तींच्या स्टोरीज बघायला भेटेल, ज्याने एकेवेळी सुरुवात केली नॉलेज घेऊन आणि आता तो शेअर मार्केटमध्ये सक्सेसफुली काम करतोय. आणि हा व्हिडिओ अशा व्यक्तीला शेअर करा, एकतर त्याला त्याची इन्व्हेस्टमेंटची जर्नी सुरू करायची आहे, पूर्वी काही चुक्या करून काही लॉसेस केलेले आहे आणि तो विचार करतोय की मला शेअर मार्केटमध्ये यायचं आहे, एज्युकेशन घ्यायचंय, अशा व्यक्तीला. धन्यवाद.